तिकडे अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस गेल्या 1.5 तासांपासून एकाच जागी उभी आहे। कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस 1.5 तासांपासून उभी आहे। अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय। ही दृश्य आपण पाहतो आहोत। अंबरनाथ परिसरामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस जवळपास 1.5 ते 2 तासांपासून एकाच जागी उभी आहे। त्यामुळे कोल्हापूरवरून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारंबळ उडालेली आहे। तर हे काही दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पाऊस कोसळतोय। रात्री 1 वाजेपासून पहाटेपर्यंत हा पाऊस सुरू होता। त्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस 1.5 ते 2 तासांपासून अंबरनाथमध्ये एकाच जागी उभी आहे। पासून मुसळधार पाऊस मुंबई शहरात पडत आहे आणि त्याचा परिणाम रेल्वे सेवेला पडला आहे। मी सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस आहे जी कोल्हापूरवरून मुंबईकडे जाणारी आहे। तर एक्सप्रेस बघितली, ह्या एक्सप्रेसमध्ये जे प्रवासी आहेत ते गेल्या तब्बल 1.5 तासांपासून या ठिकाणी खोळंबले आहेत, कारण की भांडूप रेल्वे स्थानका परिसरात रुळावर पाणी भरल्याने जे रेल्वे सेवा आहेत त्या फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। त्यामुळे त्याचा फटका एक्सप्रेसला देखील पडला आहे। हे जर आपण बघितले, ही महालक्ष्मी एक्सप्रेस आहे आणि ह्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये हे जे प्रवासी आहेत हे देखील आता ह्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत। आपण जर बघितलं, काही प्रवाशांनी असं देखील सांगितलं आहे की ह्या एक्सप्रेसमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय ह्या ठिकाणी होत आहेत। अनेक प्रवाशांचे मोठे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र ही एक्सप्रेस गेल्या 1.5 तासांपासून अनेक भागामध्ये थांबत चाललेत, कारण की रेल्वे कधी पूर्वपदावर येणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं, प्रवाशांची नाहक त्रास सहन करावा लागत आहेत। त्या रेल्वे कधी पूर्वपदावर येणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मयूरज जाधव, अंबरनाथ, TV9।